नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. मी साधना. बघा, येत्या 29 जुलैला आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला स्वामी महाराजांच्या म्हणजेच आपल्या गुरूंच्या जास्तीत जास्त सेवा करायच्या असतात. आता प्रत्येकालाच सेवा करण्यासाठी वेळ मिळेलच असं नाही. आता कुणी 21 दिवसांची स्वामी सेवा करत आहे, कुणी 11 दिवसांची स्वामी सेवा करणार असेल, कुणी 11 माळी स्वामी नामाचा जप करतंय, तर कुणी तारक मंत्राचं पठण सुद्धा करत आहे. प्रत्येकाच्या मनात आपल्या गुरूंविषयी जी काही कृतज्ञता असते, जी काही श्रद्धा प्रेम असतं, तो व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमेचा दिवस. आणि या गुरुपौर्णिमेनिमित्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण देखील अनेक स्वामी सेवेकरी करत असतात. पण प्रत्येकालाच श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायला वेळ मिळेलच असं नाही. आणि म्हणून जर तुमची इच्छा असेल श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं, पण जर तुम्हाला वेळ मिळत नसेल, तर तुम्ही गुरुचरित्र ग्रंथातील 2 अध्यायांचं दररोज गुरुपौर्णिमेपर्यंत पठण करू शकतात, किंवा तुम्ही कायमस्वरूपी सुद्धा या 2 अध्यायांचं आपल्या नित्यसेवेमध्ये पठण करू शकतात. खूप सुंदर आणि प्रभावी असे हे 2 अध्याय आहे. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्र ग्रंथातील अध्याय क्रमांक 14 आणि 18 यांचं आपल्याला दररोज कशा प्रकारे पठण करायचं आहे, संकल्प करायचा आहे का, काही नियम पाळायचे आहे का, त्याचबरोबर गुरुपौर्णिमेनिमित्त या 2 अध्यायांचं पठण कशा प्रकारे आपल्याला करायचं आहे याबद्दल माहिती पाहणार आहोत. आणि म्हणून व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत ऐका. तर बघा, श्री गुरुचरित्र हा 8वा वेद मानला जातो. आणि गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण जर आपल्याकडून या गुरुपौर्णिमेनिमित्त झालं तर खरंच खूप सुंदर आणि प्रभावी अशी सेवा आपण स्वामी महाराजांच्या चरणांमध्ये अर्पण करणार आहोत. पण आता प्रत्येकालाच वेळ मिळेल असं नाही. काहींना ऑफिसची कामं असतात, तर काहींना घरकामातून वेळ मिळत नाही आणि मग गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं आपलं राहून जातं. पण जर तुमची खरंच मनोभावे इच्छा असेल गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं, परंतु वेळ मिळत नसेल, तर मग तुम्ही गुरुचरित्र ग्रंथातील अध्याय क्रमांक 14 आणि अध्याय क्रमांक 18 दररोज गुरुपौर्णिमेपर्यंत वाचू शकता. आता सर्वात पहिला प्रश्न म्हणजे गुरुपौर्णिमेनिमित्त जर आपल्याला 14वा आणि 18व्या अध्यायाचं दररोज पठण करायचं असेल, तर मग त्यासाठी संकल्प करावा लागतो का? तर बघा, तुम्ही या 2 अध्यायांचं पठण संकल्प करून सुद्धा करू शकता, किंवा तुम्ही विना संकल्प सुद्धा या 2 अध्यायांचं पठण करू शकता. पण बघा, जेव्हा आपण कोणतीही सेवा संकल्प करून करत असतो, तेव्हा आपण त्या सेवेशी बांधले गेलेलो असतो. कारण आपण संकल्प घेतलेला असतो आणि मग दररोज आपल्याकडून ती सेवा त्या वेळेमध्ये झालीच पाहिजे असं एक प्रकारचा नियम आपण स्वतःला लावून घ्यायचा असतो आणि यासाठी आपण संकल्प करत असतो. पण तुमची जर इच्छा नसेल की संकल्पपूर्वक नाही करायचं मला, तर तुम्ही विना संकल्प सुद्धा ही सेवा करू शकतात. आता गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय जर श्रद्धेने तुम्ही पठण केला, गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही पठण करा, किंवा कायमस्वरूपी सुद्धा तुम्ही दररोज नित्यसेवेमध्ये या 2 अध्यायांचं पठण करू शकतात. तर गुरुचरित्रातील जो 14वा अध्याय आहे तो अध्याय खूप सुंदर आहे. तर गुरुचरित्रातील 14व्या अध्यायामध्ये सायन देवाची कथा सांगितली आहे. तर या अध्यायामध्ये गुरुदेवांनी सायन देवाचं कशा प्रकारे रक्षण केलं त्याचं वर्णन दिलेलं आहे. आणि म्हणून जर 14वा अध्याय आपण दररोज वाचला तर आपल्या आयुष्यातील शत्रुपीडा जी आहे ती दूर होत असते. जर एखाद्या आजारानं घरातील एखादी व्यक्ती त्रस्त असेल तर तो आजार दूर होतो. त्याचबरोबर आपल्या मनामध्ये जर काही भीती असेल, भय असेल, तर ते दूर होतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या गुरूंची कृपा आपल्याला या अध्यायाच्या पठणानं मिळत असते. आणि म्हणूनच या गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही गुरुचरित्र ग्रंथातील 14व्या अध्यायाचं पठण करू शकतात. आता 18वा अध्याय सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. 18व्या अध्यायामध्ये एका गरीब ब्राह्मणाचं दारिद्र्य श्री गुरुदेवांनी दूर केलेलं आहे. आणि म्हणूनच या अध्यायाच्या नित्य पठणाने आपल्या आयुष्यातील ज्या काही आर्थिक समस्या असतात त्या दूर होतात, दारिद्र्य नष्ट होतं, त्याचबरोबर आपल्याला आर्थिक आपली जी काही परिस्थिती आहे ती सुधारते आणि आपल्याला धनप्राप्ती होत असते असं म्हणतात. आणि म्हणून जर तुम्ही 18व्या अध्यायाचं दररोज पठण केलं तर तुमच्या ज्या काही पैशाशी संबंधित अडचणी असतील त्या दूर होतील. आता या दोन्ही अध्यायांचं दररोज पठण कशा प्रकारे करायचं, तर बघा, संकल्प करायचा आहे का? तर बघा, तुम्हाला संकल्प करायचा असेल तर तुम्ही संकल्प देखील करू शकतात, किंवा जर तुमची इच्छा नसेल संकल्प करायची तर तुम्ही विना संकल्प सुद्धा या 2 अध्यायांचं दररोज पठण करू शकतात. आता 14वा आणि 18वा अध्याय खूप सुंदर अध्याय आहे. हे 2 अध्याय वाचण्यासाठी तुम्हाला फारसा वेळ लागणार नाही. एक अध्याय वाचण्यासाठी तुम्हाला 7 ते 8 मिनिटं लागणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला 15 ते 20 मिनिटापेक्षा कमी वेळ हे 2 अध्याय वाचण्यासाठी लागणार आहे. या दोन्ही अध्यायांच्या पठणाने आपल्या घरामध्ये जे काही वातावरण आहे ते खूप सकारात्मकतेचं बनत असतं. कारण या 2 अध्यायांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात
ताकद आहे आपल्या घरातील नकारात्मकता दूर करण्याची. आणि फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, जेव्हा आपण या दोन्ही अध्यायांचं पठण करणार आहोत तेव्हा आपल्याला मोठ्या आवाजातच हे 2 अध्याय वाचायचे आहे. इतक्या मोठ्या आवाजात वाचायचे आहे की आपल्या संपूर्ण घरामध्ये आपला आवाज गेला पाहिजे. कारण आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये जी काही नकारात्मकता, निगेटिव्हिटी लपून बसलेली असते तिच्यापर्यंत आपला आवाज गेला पाहिजे आणि मगच ती नकारात्मकता आपल्या घराच्या बाहेर जाणार आहे. अशा प्रकारे मोठ्या आवाजात वाचायचं आहे, मनातल्या मनात आपल्याला वाचायचं नाही. पुढचं महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही अध्यायांच्या पठणासाठी आपल्याला काही नियम पाळायचे आहे का? बघा, जर तुम्ही संकल्पयुक्त या दोन्ही अध्यायांचं पठण करत असाल तर तुम्हाला काही नियमांचं पालन करायचं आहे. आणि पहिला नियम म्हणजे मांसाहार तुम्हाला बंद करायचा आहे. त्याचबरोबर परांना सुद्धा ही सेवा पूर्ण होईपर्यंत खायचं नाही, बाहेरचा कोणताही पदार्थ खायचा नाही. आणि जर समजा नाहीच शक्य झालं, तुम्ही हॉस्टेलवर राहत असाल, बाहेर गावी असाल, तर मग कोणताही पदार्थ खाण्याच्या आधी 3 वेळा आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि मगच तो पदार्थ खायचा आहे. आता पुढचा नियम म्हणजे शक्यतो बाहेर गावी जायचं आपल्याला टाळायचं आहे. परंतु जर तुम्ही कामानिमित्त बाहेर गावी जावं लागत असेल तुम्हाला तर जाऊ शकता, काही हरकत नाही. आणि जमल्यास तामसिक पदार्थ म्हणजे कांदा लसूण आपल्याला हे आपलं जे काही सेवा आहे, जर संकल्पपूर्वक तुम्ही सेवा करत असाल तर कांदा लसूण सुद्धा आपल्याला खायचा नाही. हे असे महत्त्वाचे नियम आपल्याला पाळायचे आहे. ब्रह्मचर्याचं पालन केलं तर चांगलंच आहे, नाहीच झालं शक्य तर नाही केलं तरी चालेल. आता बघा, जे विनासंकल्प या अध्यायांचं पठण करत आहे त्यांच्यासाठी कोणताही नियम नाही. बघा, आपण संकल्प केलेला नाही आणि म्हणून तुम्ही दररोज तुमच्या नित्यसेवेमध्ये या 2 अध्यायांचं पठण करू शकतात. खूप सुंदर असे अध्याय आहे. जो 14वा अध्याय आहे त्या अध्यायाने दररोज जर आपल्या घरामध्ये पठण केला ना तर आपल्या मनात जर काही भीती असेल ती दूर होत असते. जर आपला एखादा शत्रूचा आपल्याला त्रास होत असेल तर तो त्रास दूर होत असतो. त्याचबरोबर आपली जी काही आपल्यावर संकट येणार असतात, आपल्या कुटुंबातील व्यक्तींवर संकट येणार असतात, ती संकट या अध्यायाच्या दररोजच्या पठणानं दूर होत असतात. आणि म्हणून तुम्ही कोणत्याही संकटामध्ये, कोणत्याही समस्येमध्ये अडकलेले असाल तर या 14व्या अध्यायाचं तुम्ही दररोज पठण करा. तुमच्या ज्या काही समस्या असतील, जी काही संकट असतील, ती सर्व संकट या अध्यायाच्या पठणानं दूर होतील. आणि खरंच होतातच. या अध्यायाच्या दररोज पठणाने आपल्या आयुष्यात खूप चांगले बदल होतात. आणि जो काही 18वा अध्याय आहे तो अध्याय खूप महत्त्वाचा आहे. या अध्यायाच्या नित्य पठणाने पैशाशी संबंधित जर काही अडचणी असतील त्या दूर होतील. कर्ज झालेलं असेल तर कर्ज कमी करण्यासाठी आपल्याला स्वामी महाराज, दत्त महाराज योग्य मार्ग दाखवतील. त्याचबरोबर आपल्याला धनप्राप्ती सुद्धा या अध्यायातून होत असते. आणि म्हणूनच या दोन्ही अध्यायांचं पठण आपल्याला या गुरुपौर्णिमेनिमित्त करायचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हे 2 अध्याय वाचण्यासाठी दररोज गुरुचरित्र ग्रंथ घेऊन आणि तो उघडून वाचत बसायचं नाही. गुरुचरित्र ग्रंथ खूप पवित्र ग्रंथ आहे, आपण वारंवार त्याला हात लावायचा नाही. मग काय करायचं तर बघा, आपल्याला बाजारामध्ये अध्याय क्रमांक 14 आणि 18व्या या दोन्ही अध्यायांची वेगवेगळी छोटीशी पुस्तिका मिळत असते. ती पुस्तिका आणायची आहे. किंवा मग तुमच्याकडे जर गुरुचरित्र ग्रंथ असेल तर त्यातील 14वा आणि 18व्या अध्यायाच्या तुम्ही प्रिंट काढून आणायचे आहे, झेरॉक्स काढून आणायचे आहे आणि त्यातूनच या दोन्ही अध्यायांचं दररोज पठण करायचं आहे. दररोज गुरुचरित्र ग्रंथ घेऊन आपल्याला हे 2 अध्याय त्यातून अजिबात वाचायचे नाही. म्हणून तुम्हाला बाजारामध्ये स्वतंत्र पुस्तिका या दोन्ही अध्यायांच्या मिळून जातील, तुम्ही आणायच्या. अशा प्रकारे गुरुचरित्र ग्रंथातील 14वा आणि 18वा अध्याय आपल्याला गुरुपौर्णिमेनिमित्त पठण करायचं आहे. धनप्राप्ती आणि गुरुकृपा या दोन्ही गोष्टी या दोन्ही अध्यायांच्या पठणानं मिळत असतात. आणि म्हणूनच तुम्ही सुद्धा या गुरुपौर्णिमेनिमित्त या 2 अध्यायांचं पठण नक्की करा. तर या व्यतिरिक्त जर तुमच्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारा. आजची माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.